फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? अन्न, वस्त्र, निवारा ह्या काय आहेत माणसाच्या मूलभूत गरजा. आता या मूलभूत गरजा काळानुसार, वेळेनुसार बदलत गेल्या. म्हणजेच काय की माणसाच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या, माणसाच्या कपडे घालण्याच्या पद्धती बदलल्या. त्याचप्रमाणे माणसाच्या घराच्या म्हणजे घराच्या स्ट्रक्चरच्याही पद्धती बदलत गेल्या. पण माणसाला स्वतःचं घर खूप प्रिय असतं. तो मनासारखं तसं घर बनवूनही घेतो आणि त्यात राहायलाही जातो. पण राहायला गेल्यानंतर त्याला असं जाणवतं की आपल्याला ह्या घरात सुख आणि समाधानच लागत नाही आहे. सतत काही ना काही अडचणी चालूच आहे. असं का होतं बरं? हेच जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. म्हणून माझी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांच्या घरात खास करून खूप प्रॉब्लेम चालू आहेत ना, त्यांनी तर नक्कीच बघा. चला तर वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे. बघा, माणसाला आपलं घर खूप प्रिय असतं. मग ते छोटं असो वा मोठं असो, झोपडी असो वा महाल असो, किंवा जमिनीवर असो, किंवा आजकालच्या जी पद्धत आली आहे एकावर एक एकावर एक एकावर एक, ज्याला आपण फ्लॅट सिस्टम म्हणतो, तसं असो. कशाही पद्धतीने असो, पण प्रत्येकाला आपलं घर खूप प्रिय असतं आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं घर हे खूप सुंदर असावं आणि दिसावं. त्यासाठी तो जीवातोड मेहनतही करत असतो. आता आपले पूर्वीचे ऋषीमुनी होते, त्या ऋषीमुनींनी आपल्याला घराचं एक स्ट्रक्चर दिलं आहे. म्हणजेच काय की आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये, म्हणजे आपलं जो घर आहे त्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असावं, आग्नेय कोपऱ्यामध्ये स्वयंपाक रूम असावी, नैऋत्य कोपऱ्यामध्ये नवरा बायकोची बेडरूम असावी आणि वायव्य कोपऱ्यामध्ये मुलांची बेडरूम असावी, तिथे त्यांचा स्टडी टेबल असावा. ओके. पण ह्या फ्लॅट सिस्टममध्ये प्रत्येकाला हे असं घर बनवणं पॉसिबल होतंच असं नाही. प्रत्येकाकडे खूप पैसा अवेलेबल असेलच असंही नाही आहे की तो स्वतःची जागा घेऊन स्वतःचे ह्या वास्तुशास्त्र पद्धतीने घर बनवू शकेल. मग आता करायचं काय? मग यामुळे आपल्याला सुख समाधान लागत नाही आहे का? नाही. कारण मी कायम सांगत असते, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. त्याचप्रमाणे आपल्या ऋषीमुनींनी यावरसुद्धा आपल्याला काही सोल्युशन, काही तोडगे दिलेलेच आहे. आणि जर आपण ते तोडगे फॉलो केले तर आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे तो नक्कीच दूर होत असतो, किंवा जो प्रॉब्लेम आहे तोही सॉर्ट आउट होत असतो. पण तरीही बऱ्याचदा आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समाधान लागत नाही. मग असं का होतं? कारण आपण जेव्हा नवीन घर बांधतो किंवा नवीन घर घेतो, तेव्हा त्या नवीन घरामध्ये वास्तुशांती करणं फार गरजेचं असतं. आता बरीचशी लोकं वास्तुशांती करतात देखील, पण का करतात? आपल्याला गुरुजींनी सांगितलेलं आहे म्हणून करतात, किंवा आपल्याला नातेवाईकांना दाखवायचं आहे की मी किती मोठं घर घेतलं, माझं घर कसं आहे, आणि त्यानिमित्ताने आपल्याला त्यांना बोलवायचं असतं आपल्या घरी, म्हणून आपण वास्तुशांती करतो. पण वास्तुशांती ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे. ती आपण का करावी हे आपण जाणून घ्यायलाच हवं. मग चला तर मग जाणूया आज आपण आपल्या की वास्तुशांती का करावी, नवीन घरामध्ये वास्तुशांती का करायची असते. आता वास्तू म्हणजे एक वास्तुपुरुष असतो. तो आपल्या घराचा मेंबर असतो, कारण आपण त्याच्या कुशीमध्ये, फक्त आपण एकटे नाही तर आपली पूर्ण फॅमिली त्याच्या कुशीमध्ये राहणार असते आणि त्याला आपल्यामध्ये सामील करून घ्यायचं असतं. म्हणून त्याची वास्तुशांती करणं किंवा त्याची पूजा करणं, वास्तुपूजा करणं फार गरजेचं असतं. आता दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण अग्निडाग देत असतो. अग्निडाग दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याच्या अस्थी घेतो आणि नदीमध्ये सोडत असतो. आता त्या नदीमध्ये सोडल्यानंतर त्या अस्थी कुठे जातात? तर त्या नदीची जी वाळू असते त्या वाळूमध्ये मिसळतात आणि तीच वाळू काढून आपण आपल्या घरासाठी वापरली गेलेली असते. म्हणजेच विचार करा की वेगवेगळ्या व्यक्तींच्या अस्थी आपल्या घराच्या वाळूमध्ये लावलेल्या असतात किंवा वापरल्या गेलेल्या असते. बरोबर आहे की नाही? जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीला शांती मिळण्यासाठी आपण पूजाविधी करत असतो. म्हणजे 10वं झालं, 13वं झालं, वर्षाद्ध झालं. मग त्याचप्रमाणे जर आपल्या घरामध्ये, घराच्या वाळूमध्ये जर एवढ्या वेगवेगळ्या लोकांच्या, अननोन पर्सनच्या अस्थी आहेत, तर तेव्हा आपण वास्तुशांती करावी का ना करावी? हा प्रश्न तुम्ही तुमच्याच मनाला विचारा. आणि म्हणून वास्तुशांती करणं फार गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपल्या घरात आता वास्तुशांती केल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना सुख शांती मिळत नाही. आता यासाठी मी बऱ्याच व्हिडिओ बनवलेले आहेत की आपल्या घरात पैसा का टिकत नाही, पैसा आला तर तो येत नाही आणि आला तर तो टिकत नाही, हे का होतं, काय नाही, यासाठी माझ्या त्या व्हिडिओ नक्कीच बघा. पण आज मी परत तुम्हाला एक गोष्ट सांगते की घरात रोज देवपूजा होऊ द्या, रोज मंत्रविधी होऊ द्या, पसरू द्या आपल्या घरामध्ये. त्याच्याने काय होतं आहे, जर आपल्या घरामध्ये काही दोष, बाधा लागलेला असेल किंवा वास्तुदोष निर्माण झालेला असेल, तर तो
ॲटोमॅटिक निघून जातो आणि आपल्याला घरामध्ये आपल्याला कळत नकळत शांती लागत असते. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.